शुभ सकाळ. आपला आजचा दुसरा दिवस आणि पालखीचा आपला आज 14वा दिवस. आणि आज आपण फायनली पोचतो. ज्या पूर्ण 1 वर्षापासून वाट बघत होतो तिकडे आपण आता पोचतोय. आता पोचतो आपण अक्कलकोटला. काही इथनं 5-6 किलोमीटरच आहे. ते तर लगेच अंतर होऊ जाईल अर्धा 1 तासामध्ये. तर आता आपण भेटू पुढे. काय काय आता आरती चालू, आरती करू आणि पुढे निघू. ठीक आहे, चला. की जय. जय हो, जय हो, जय हो. नाश हो, नाश हो, नाश हो, नाव ना हो. फायनली आम्ही निघालो अक्कलकोटला जाण्यासाठी आणि आत्ताच दर्शन वगैरे घेतलं. तुमचा एक्सपिरियन्स कसा वाटला तुम्हाला सांगा जरा. खूप छान, खूप छान. पाय दुखले पण आम्हाला जाम आवडलं. आम्ही पुढच्या वर्षी परत येऊ. आता किती आपण चाललो ते आम्ही आम्हाला हे आपण सगळं आता टोटल 35 किलोमीटरच होणार आपण. आम्हाला हे सगळं आमचे माऊली श्री माऊली यांच्यामुळे लाभलेलं आहे. आणि आपण आता नेक्स्ट टाइम पासून आम्ही डायरेक्ट ठाण्यावरनं येणार आहोत. या टायमाला 1 दिवसच चाललं, पण पुढच्या टायमाला त्यावेळेस तुम्ही पण या जे येणार एकदम डायरेक्ट 350 किलोमीटर 450 किलोमीटर आहे. वेड्या. हा, हे वंदन करत आहेत. त्यांना समजलंय त्यांचे आम्हाला वंदन अक्कलकोटला. बरं, आपण आता निघालो आणि आता दर्शन वगैरे झालं आणि आता आपण निघतो. इकडे पोहोचतोय खंडोबाच्या मंदिरामध्ये. मग खंडोबाच्या मंदिरामध्ये माहिती आहे मागच्या ब्लॉगमध्ये, आणि परत मी सांगतो की मागच्या खंडोबाच्या मंदिरामध्ये जाऊन आपण ते भंडारा उडवतात. नाही, भंडारा उडवतात. हां, भंडारा उडवतात. तुम्हाला विचारतो ते भंडारा उडवतात आणि मग तिकडनं मंदिरात जाऊ आपण. ठीक आहे. आणि आता वाजले किती? 9:30. निघालो 9:30 वाजता. आता पोचून जाऊ ना 1 तास 10:30पर्यंत लगेच पोचू आणि मग तिकडनं आपला स्वामींच्या मठामध्ये जाऊन दर्शन घेऊ. ठीक आहे, तर चला आपण पुढे भेटू. श्री स्वामी हॅलो. अजिंक्य तारा जो आपल्या अक्कलकोट. हा, फोटो काढायचा म्हणजे फोटो काढणारा दिसतो तुम्हाला. ओके, ते काढतात. त्यांचे फोटो काढून आपण आगे रे जरा. चला पोजिंग द्या. हो, लवकर लवकर, काय टाइम नाही. तर आता आपण फायनली पोहोचलो अक्कलकोटमध्ये. काय एकदम वेगळंच फील आहे इकडचं. एकदम वेगळंच फील आहे खरंच. लिटरली खरं सांगतो की एकदम भारीवाला फील आहे की असं आपण बोलूया शकत, पण खरंच भारी फील. सुयोग आणि आपली पालखी तिकडे आहे आणि पालखीचा आपला रथ बघा तिकडे. आणि इकडं आता खंडोबा मंदिरामध्ये आवाज काही येत नसेल तुम्हाला, स्टील मी तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, बघा आता बँड वगैरे चालू आहे.
खाली घाट मार खाली घाट मार समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय फायनली फुल नाचून बघितलं असेल ब्लॉगमध्ये फुल नाचून आणि आता फायनली आम्ही गेटवर पोहोचलोय. आपल्यासोबत कोण आहे? आरुष आहे आणि आरुष पण खूप नाच होता ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखव. गेटवर पोहोचलोय आणि आपली पालखी. आरुष तू नाचला? खूप नाचला फुल एकदम ना. चालेल मग आपण पुढे भेटू. चला श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ 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 थांबा 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 श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ. फायनली आपलं अक्कलकोटमधलं दर्शन झालं आणि आता अन्नछत्रामध्ये आपण जेवून आलो. आणि 2 दिवस आपले कसे गेले काय गेले 15 दिवसाचा प्रवास आपण नाही मिस खूप केला आणि या टायमाला आपण 2च दिवस चाललो. ठीक आहे, तेवढं तर तेवढं चांगला एक्सपिरियन्स आहे. पाणी येतं स्वामींच्या मठात गेल्यावर. आणि आता इकडे गाणगापूरला निघतो आम्ही थोडंसं आराम करून. एकदा दर्शन घ्या आपल्या रथाचं. आपण लवकरच भेटू परत पुढच्या ब्लॉगमध्ये. ठीक आहे, चला श्री स्वामी.